हे बघा, हे इथं पद्मा भांडे घासत आहे आणि आता हिने चम्मच घेतलेला आहे धुवासाठी. ती मला असं माहीत पडलं की काही भांडे अर्धे खरकटले बी ठेवते म्हणून त्याने, आणि तोंडाले पाणी न लावता ते आपला जेवण करते. आता तिने आता सांगून राहिली आहे की कपडे धुतले म्हणून, पण मला असं वाटते की ते सकाळी उठून त्याने पहिले मोबाईल पाहते आणि मग त्याच्या बादमनी नंतर दुसरी कामं करते. हे बघा, इकडे तिने आता ऊन, आमच्या इकडे नागपूरला 48 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि त्या तापमानामध्ये ते तपून राहिलेली आहे. आणि मला ते असं वाटते की अर्धा घंटा तर थंड्या पाण्यामध्येच ते बसून राहील. आणि तिला तर एक तर सांगत आहो की एक तर धोंड्याचा महिना लागला आहे, तर सकाळी 4 वाजता उठून सनी थोडंसं करत जा म्हणून. पण ती धोंडी अशी आहे तर त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये लवकर उठते, पण आपली मोबाईल घेते आणि मोबाईल पाहत बसते 1 घंटा. आणि मग ते धोंडी ऊन निघाल्यावर, तपन निघल्यावर मग भांडे घेते घासासाठी. अशी आहे ते धोंडी. आता का सांगणार आहोत त्या धोंडीले. आता मित्रांनो, आता ते भांडे घासते आणि भांडे घासल्याच्या नंतर मग ते अर्धा घंटा प्रज्वल तर सांगत नाही. प्रज्वल तर हे इकडे पहा, प्रज्वल आहे हे इकडे, हे बघा हे प्रज्वल आलं. हे प्रज्वल हे तर अर्धा घंटा पाण्यामध्येच बसला राहते, थंड पाण्यामध्ये. हे इकडे आहे, हे बघा आमच्या किचन आहे. इकडे स्वयंपाक आई करून राहिलेली आहे. आलू वांग्याची भाजी आता करत आहे. आलू वांगे वगैरे कापले आईने. आणि आता इकडे माझे बाबा बसले आहे, माझा मुलगा आहे, माझी आई आहे. हे बघा इकडे किचन रूम आहे. इकडे हे बघा, आता आलू वांगे वगैरे काटले, टमाटर कांदे. इकडे हे आता बनवण्याची तयारी चालू आहे. आता इकडे प्रोसेस चालू केला आहे आलू वांग्याची गोबीची भाजी. तर बघा, प्रज्ञा आता इकडे शेंबडा बी येत आहे तिच्या नाकामध्ये आणि खाली पडत आहे, तरी ते भांडे घासणं चालू आहे इकडे. आणि आता ते आता भांडे घासायला तिने सुरुवात केलेली आहे. बघा मित्रांनो, ते भांडे आता शाळेत अर्धे झालेले आहे, अर्धे आता ती टाईमपास करता करता घासेल. इकडे आता आम्हाला काही ब्रश वगैरे करायचं असलं, पण ते आम्हाला काही करता जमत नाही. आणि आता इकडे आता गरमी पण खूप होत आहे आणि उन्हाळा तर आता तसं गरमी सर्वाकडेच होत आहे, पण इकडे थोडं जास्त तापमान वाटून राहिलेलं आहे. आणि एक तर धोंड्याचा महिना लागल्याच्या कारणाने आणखी जास्त होतं. ठीक आहे मित्रांनो, मी आता ब्रश करतो आणि मग रील्स बनवतो. मित्रांनो, मला सबस्क्राईब करा. बाय.